लहानपणीच शिरीष कुमारचा धडा ऐकताना रक्ताच्या थारोळ्यात लोळून आलेत माझे शब्दनशब्द. लहानपणीच शिरीष कुमारचा धडा ऐकताना रक्ताच्या थारोळ्यात लोळून आलेत माझे शब्दनशब्द. मला अडवण्याचा प्रयत्न करू नका, माझ्या प्रत्येक कवितेला स्वातंत्र्याचा गंध आहे. नमस्कार, मी विक्रांत आव्हाड आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्या की नाही हा प्रश्न आहे मला. ऍक्च्युली आजची कविता मुळात मुद्दामच घेतोय कारण कालच एक गोष्ट घडली की आपण भारत स्वातंत्र्य झाला म्हणून आता 78 वर्ष पूर्ण झाले, 79व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. पण आपण खरंच आहोत का स्वातंत्र्य? तर मला कधी कधी प्रश्न पडतो असा, आणि मी बरेचसे वेगवेगळे लेखक वाचत असल्या कारणाने मला प्रभाव पण पडतो की अन्यायाला विद्रोहाचे उत्तर होऊ, आम्ही लेखक दुनियेसाठी बत्तर होऊ, ही 56 टकली जात दलिंदर ठेचून टाकू, ही 56 टकली जात दलिंदर ठेचून टाकू, श्रीकृष्णाच्या बोटावरले लक्तर होऊ, आम्ही दुनियेसाठी बत्तर होऊ. तर आता ही कविता अशीच आहे की आम्ही कॉर्पोरेट जगाचे गुलाम, हमाल, चाकर, नोकर आणि म्हणालते. आम्ही कॉर्पोरेट जगाचे गुलाम, हमाल, चाकर, नोकर आणि म्हणालते. सुशिक्षितांवर अन्याय होत नाही या संभ्रमाला आमच्या फाटक्या चड्ड्यांनी पुसून टाकलंय आम्ही. सुशिक्षितांवर अन्याय होत नाही या विधानाला, या संभ्रमाला आमच्या फाटक्या चड्ड्यांनी पुसून टाकलंय आम्ही. त्यांची पॉलिटिकल हायरार्की आता इथल्या इंटर्न्सना सुद्धा कळू लागली आहे. त्यांची पॉलिटिकल हायरार्की आता इथल्या इंटर्न्सना सुद्धा कळू लागले. त्यांच्या इंटरनल खुसपुटी बाहेर जात नाहीत 4 भिंतींच्या, असा त्यांना समज आहे. त्यांच्या इंटरनल खुसपुटी बाहेर जात नाहीत 4 भिंतींच्या, असा त्यांना समज आहे. पण आम्ही भिंतीचं कान होऊन ऐकतो त्यांचं आमच्या प्रती असलेलं दळिद्री प्रेम. पण आम्ही भिंतीचे कान होऊन ऐकतो त्यांचं आमच्या प्रती असलेलं दळिद्री प्रेम. आमचेही होतात गॉसिप्स, आमच्यात अजून फूट पडलेली नाही. आमचेही होतात गॉसिप्स, आमच्यात अजूनही फूट पडलेली नाही. आमच्या खांद्यावरचं वर्कलोड इतकंही नाही, पण त्या 4 काचेच्या भिंतीत एक किंग जॉंग बसून असतो. आमच्या अनुभवांची लक्तरं काढून आम्हाला नागवण्यासाठी त्याला घाबरून राहावंच लागतं. त्याला घाबरून राहावंच लागतं. क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली मेंदूवर होणारा बिनआरोळी बलात्कार निमूटपणे सहन करत बिदागीसाठी आम्ही होतो स्वाभिमान शून्य. प्रत्येकाची अक्कल वेगळी असते, प्रत्येकाची अक्कल वेगळी असते, प्रत्येकाचा मेंदू वेगळा असतो. विचार पटलेच पाहिजेत असं काही नाही, आणि विचार पेटलेच पाहिजेत असंही काही नाही. विचार पटलेच पाहिजेत असं काही नाही, आणि विचार पेटलेच पाहिजेत असंही काही नाही. त्यांना त्यांच्या मेंदूप्रमाणे हवंय आमचं काम, पण द्यायचा नाहीये पगार तितका जितका त्यांच्या मेंदूला मिळत असतो. सुशिक्षितांवर होणारे असे असंख्य अन्याय रिझाईन करून आम्हा वेठभिगारांचे मोर्चे आता निघालेत या काचांवर दगडफेक करायला. आमच्या खांद्यावरचं ओझं पेपर वेट म्हणून वापरावं आणि आम्हाला मुक्त करून टाकावं. या कॉर्पोरेट जगात करमत नाहीये, या कॉर्पोरेट जगात करमत नाही.